हा ढोलाचा ठेका रमणबाग शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं हे प्रसिद्ध ढोल ताशा आणि ध्वज पथक या ठिकाणी आपण बघतो आहे पालखीमध्ये विराजमान झालेली मानाच्या पहिल्या गणेशोत्सव मंडळाची मूर्ती श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाची अतिशय सुंदर सुबक साधी पण नयन मनोहर मूर्ती आपण बघतो आहे। पालखीमध्ये विराजमान झालेलं पुण्याचं ग्रामदैवत मानाचा पहिला कसबा गणपती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर विराजमान झालेली ही मंगलमूर्ती संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी पुण्याचे ग्रामदैवत असलेली मंगलमूर्ती कसबा गणपती मुख्य मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होत आहे। ढोल ताशा रणशिंगाच्या साथीने मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामध्ये सर्व लोकांना सर्व जाती पंथातल्या लोकांना एकत्र सामावून घेणारा हा गणेशोत्सव याची ही मंगल मिरवणूक सोहळा अतिशय भव्य मिरवणूक सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही पाहू शकणार नाही असा सर्व समाजाला एकत्रित घेणारा आणि मांगल्य निर्माण करणारा हा गणेशोत्सवाचा सोहळा साम टीव्हीच्या माध्यमातून आज आपण घरी बसून पाहत आहोत। अतिशय उत्साहाचं वातावरण थोडासा पाऊस येईल की काय अशा भीतीने सर्व पुणेकर उत्साही कार्यकर्ते आबालवृद्ध महिला लहान मुलं ही सर्व या मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर उतरलेले आहेत। विनोद विसर्जन मिरवणुकीमध्ये खरं तर उत्साह खूप असतो पण त्याच वेळेला मनाला एक हुरहुर लागून राहिलेली असते की 10 दिवस चालणारा हा गणेशोत्सव त्याचा सांगतेचा दिवस आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा हा दिवस त्यामुळे एकाच वेळेला एका डोळ्यामध्ये आनंद आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख असे अश्रू सुद्धा भक्तांच्या डोळ्यामधून ओघळत असतात की जसं मी म्हणलं तसं एकाच वेळेला उत्साह आणि त्याच वेळेला मनाच्या एका कोपऱ्यामध्ये आज बाप्पांना निरोप द्यायचा आहे याची मनाला लागलेली हुरहुर आणि त्याच वेळेला बाप्पा देत असलेला आशीर्वाद आपल्याला ग्वाही गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं सर्व भक्तगण म्हणत असतात कार्यकर्ते म्हणत असतात। आपण बघतो आहोत तुतारी वादक कलाकार दिसतो आहे समोर वादक पालखीमध्ये विराजमान झालेली मानाच्या पहिल्या गणपती मंडळाची ही अतिशय अप्रतिम मूर्ती पुण्याचं ग्रामदैवत